IAS तुकाराम मुंढे हे नाव घेतलं की आठवते त्यांच्या 21 वर्षाच्या काळात झालेल्या 25 बदल्या. तर चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची कार्यपद्धती जाणून घेऊया. तुकाराम मुंढे यांचा जन्म महाराष्ट्रातील एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला. दिवस रात्र अभ्यास करून त्यांनी UPSC परीक्षेत यश मिळवले आणि 2005च्या बॅचचे IAS अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. नाशिक, नवी मुंबई तर नागपूर आणि इतर अनेक ठिकाणी त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. मुंढे यांनी नियमाची कठोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला. अनेक अधिकृत बांधकामावर कारवाई, सरकारी कार्यालयातील शिस्त, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा आणि पारदर्शक प्रशासन या गोष्टीमुळे ते चर्चेत आले. मुंढे यांचं नाव घेतलं की आणखी एक गोष्ट नेहमी चर्चेत येते, ती म्हणजे त्यांच्या वारंवार झालेल्या बदल्या. 2026 पर्यंत त्यांच्या 21 वर्षाच्या सेवेत तब्बल 25 वेळा बदल्या झाल्याची नोंद आहे. त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की त्यांनी तडजोड केली नाही म्हणून त्यांच्या वारंवार बदल्या झाल्या. इतक्या बदल्या झाल्या पण मुंढे तितके मात्र बदलले नाही. मात्र प्रत्येक बदली मागचं अधिकृत कारण वेगळं असू शकतं आणि सरकारकडून दिलेल्या आदेशानुसार त्यांच्याकडे अलीकडील त्यांची महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन FDA आयुक्तपदी निवड झाली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी भेसळ, निकृष्ट अन्नपदार्थ आणि नियमभंगाविरुद्ध कारवाई सुरू केली. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आहेत. तुकाराम मुंढे यांच्याबद्दल मत वेगवेगळे आहेत. काही लोक त्यांना निडर, प्रामाणिक आणि कठोर अधिकारी म्हणतात. पण एक गोष्ट निश्चित आहे, महाराष्ट्राच्या प्रशासनात तुकाराम मुंढे हे गेल्या 2 दशकातील सर्वाधिक चर्चेला गेलेल्या IAS अधिकाऱ्यापैकी एक आहेत. तुमचे मत तुकाराम मुंढे यांची कार्यपद्धती योग्य आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हाच तो विषय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.